नमस्कार. आज आपण उत्तरवस्तीविषयी जाणून घेऊया. उत्तरवस्ती हे इनफर्टिलिटी किंवा वंध्यत्व याला आयुर्वेदाने दिलेले एक वरदानच आहे. उत्तरवस्ती ही मुख्यतः इनफर्टिलिटीमध्ये प्रयोगात आणली जाते. विशेष करून ज्या केसेसमध्ये आपला एंडोमेट्रियल थिकनेस कमी असतो किंवा जास्ती असतो, दोघी केसेस, किंवा काही ठिकाणी फायब्रॉइड्स असतात किंवा PCO असतो किंवा एंडोमेट्रिओसिस म्हणजे आपल्या एंडोमेट्रियमची म्हणजे आतली जी गर्भाशयाची गादी असते त्याची जास्ती ग्रोथ होणे, अनकंट्रोल्ड ग्रोथ बेसिकली. सो अशा मल्टिपल कंडिशन्समध्ये जी की वंध्यत्वाची स्त्री वंध्यत्वाची कारणं आहेत त्याच्यामध्ये आपण विशिष्ट प्रकारची उत्तरबस्ती करतो. आता मेलमध्ये पण होतो का? तर हो, मेलमध्ये पण उत्तरबस्तीचा उल्लेख आहे. खास करून ज्यांना सीमेन ॲबनॉर्मॅलिटीज असतात, स्पर्म ॲबनॉर्मॅलिटीज असतात, की अझोस्पर्मिया आहे किंवा ॲस्टेरोझोस्पर्मिया आहे, तशा मल्टिपल केसेसमध्ये किंवा व्हॉल्यूम कमी आहे. सो या केसेसमध्ये पण आपण उत्तरबस्त्यांचा प्रयोग करू शकतो. काही मूत्रविकार असतात काहींना, लाईक रिकरंट स्टोन होणं किंवा रिकरंट UTI वगैरे होणं, तर या कंडिशनमध्ये पण काहींना स्ट्रिक्चर असतं. सो अशा कंडिशनमध्ये पण आपण उत्तरबस्तीचा प्रयोग करू शकतो. इररेस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर आपण उत्तरबस्ती देतो. जनरली मूत्रद्वार किंवा योनिमार्ग या 2 मार्गांच्याद्वारे उत्तरबस्ती दिली जाते. काही प्रमाणात फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेजेसमध्ये पण उत्तरबस्त्यांचा प्रयोग आपल्याला एका लिमिटपर्यंत झालेला दिसून येतो. अगदीच आता फिमरियाला प्रॉब्लेम असेल तर त्याचा उपयोग होण्याची शक्यता कमी आहे, पण जेव्हा आपलं बॉडीला किंवा ॲम्प्यूलला प्रॉब्लेम असतो त्यावेळेला मात्र ब्लॉक उघडण्याची शक्यता असते. ठीक आहे. सो अशा मल्टिपल ठिकाणी उत्तरबस्तीचा प्रयोग होतो. सो येस, प्रत्येकाने ज्या कपलला ट्राय करायचं आहे किंवा कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न करतायत तर ॲज अ बॉडी प्युरिफिकेशन किंवा युटेराईन डिटॉक्स म्हणून पण तुम्ही उत्तरबस्ती करू शकता. सो दॅट एक बेटर ओवम क्वालिटी आपल्याला मिळते आणि इझी इम्प्लांटेशन होतं. नंतरचे पण हॉर्मोन्स स्टेबिलाईज व्हायला मदत होते. संपूर्ण युटरस जे आहे ते प्युरिफाय झालेलं असतं, कारण ही टार्गेटेड थेरपी आहे. आपण जेव्हा साध्या बस्तीचा विचार करतो त्यावेळेला ती ॲनल रिजनच्या थ्रू दिली जाते, अपानवायूवर डिरेक्ट कार्य करते आणि बाकी सार्वदेहिक तिची सिस्टमिक ॲक्शन असते. पण उत्तरबस्तीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा फक्त लोकलाइज्ड ॲक्शन आपल्याला एक्सपेक्टेड असते फ्रॉम उत्तरबस्ती. सो आयुर्वेदामध्ये विविध प्रकारचे योनिविकार सांगितले, जसं की वातला आहे, पित्तला आहे, कफज योनिव्यापद असतात किंवा त्रिदोषच पण असतात, द्वंद्वच असतात. त्याच्यातही 20 म्हणजे 20 प्रकारचे योनिव्यापद अजून वेगळे सांगितलेले आहेत. त्यामुळे इतकं डिटेल थिंकिंग आपल्या शास्त्रामध्ये दिलेली आहे रिगार्डिंग युटेराईन डिसऑर्डर्स. सो कोणत्या प्रकारची युटेराईन डिसऑर्डर आहे त्यानुसार आपण किंवा ओव्हरीजमध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये किंवा सर्विक्सच्या रिलेटेड किंवा वजायनल रिजनमध्ये काही प्रॉब्लेम आहे का त्यानुसार आपण वेगवेगळ्या प्रकारची औषधं उत्तरबस्तीमध्ये वापरू शकतो. त्यानंतर मेलचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला मूत्राघाताचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत, प्रमेहाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. सो यासारख्या कंडिशनमध्ये पण उत्तरबस्तीचा प्रयोग आपण करू शकतो. तसेच पुरुष वंध्यत्वाची जी कारणं असतात, ध्वजभंग आहे किंवा शुक्रदोष आहे, शुक्रदोषांचे पण खूप प्रकार सांगितलेले आहेत. तो सगळ्या शुक्रदोषांमध्ये पण शुक्रशोधनाची आवश्यकता असते. सो त्यावेळेला पण उत्तरबस्तीचा आपण प्रयोग करू शकतो. सो अशा प्रकारे अत्यंत उत्तम आणि गिव्ह इट अ ट्राय अशी एक प्रोसेस मी उत्तरबस्तीला म्हणेल. प्रत्येकाने जरूर एक्सपिरियन्स करा, सो दॅट एक बेटर प्रोजेनी पण आपण त्याच्याद्वारे क्रिएट करू शकतो. इवन इफ यू आर हेल्दी, तुम्ही एका बेटर प्रोजेनीसाठी पण उत्तरबस्ती ट्राय करू शकतात. फक्त औषधांचं वेगवेगळ्या प्रकारे आपण कंपोजिशन करून उत्तरबस्ती देत असतो. सो तुमच्या आसपासच्या जवळपासच्या आयुर्वेदिक सेंटर्सना, पंचकर्म सेंटर्सना जरूर व्हिजिट करा, सो दॅट दे विल गाईड यू रिगार्डिंग उत्तरबस्ती प्रोसिजर. ओके, थँक्यू. तुम्हाला काही शंका असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. धन्यवाद.